नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 12वा विषय मराठी यातील 11वी कविता आरशातील स्त्री या कवितेतील स्वाध्याय, कृती, रसग्रहण, काव्यसौंदर्य, अभिव्यक्ती या ठिकाणी आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। कृतीमधील पहिला आहे कृती करा आणि त्यातील पहिला आहे आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीचे पूर्वीच्या स्थितीचे केलेले वर्णन। तर उत्तरात पहिले लिहिता येईल, पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका। दुसरं, सर्वत्र बहर लावणारी नवयौवना। तिसरं, स्वप्नपंखांनी आभाळ झुल्यावर झुलणारी ध्येयगंध। असं आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीच्या पूर्वीच्या स्थितीचं केलेलं वर्णन आहे। दुसरा आहे आरशातील स्त्रीने आरशाबाहेरच्या स्त्रीला अधिकारवाणीने केलेला उपदेश। आणि त्याचं उत्तर पहिलं, डोळ्यातले अश्रू शेजारच्या तळ्यात सोड। दुसरं, नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले हातात घेऊन ये। कृतीमधील आ आहे, खालील शब्दसमूहांचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा। आणि पहिला शब्दसमूह आहे घनगर्द संसार आणि याचा अर्थ आहे संसाराचा पसारा, संसारात आकंठ बुडून जाणेच म्हणजेच घनगर्द संसार। दुसरा आहे प्रेयस चांदणे आणि याचा अर्थ आहे चांदण्यासारख्या मुलायम, लोभस, अतिप्रियतम, तारुण्य सुलभ ह्या गोष्टी म्हणजेच प्रेयस चांदणी। तिसरा शब्दसमूह आहे प्राण हरवलेली पुतळी। याचा अर्थ भावनाहीन, संवेदनाशून्य, कठोर मनाची स्त्री किंवा यालाच आपण म्हणतो निर्जीव मनाची स्त्री म्हणजेच प्राण हरवलेली पुतळी। चौथा शब्दसमूह फाटलेले हृदय आणि त्याचा अर्थ विस्कटलेले वेदनामय मन म्हणजेच फाटलेले हृदय। आता वळूया दुसऱ्याकडे। दुसरा वर्णन करा आणि वर्णन करामधील पहिलं वर्णन कशाचं सांगितलेलं आपल्याला, तर पहिलं वर्णन सांगितलेलं आहे की आरशातील स्त्रीला आरशाबाहेरील स्त्रीमधील जाणवलेले बदल। आणि याचं उत्तर, आरशातील स्त्रीला आरशाबाहेर उभी असणाऱ्या स्त्रीमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे असे आढळून येते। ती नखशिकांत अबोल राहणारी राणी झाली आहे। ओठ घट्ट मिटून घेतल्याने संसारात ती मन मोकळे करून बोलत नाही। ती पारंपरिक स्त्रीत्वाला वरदान समजून तिने स्वतःला त्यात बुडवून घेतलं आहे। ती अस्तित्वहीन, प्राण नसलेली कठोर पुतळी झाल्यामुळे तिला पूर्वीच्या प्रियतम गोष्टी ह्या आठवत नाहीत। तिने मनातल्या असह्य वेदना
पदराखाली झाकून ठेवून गळ्यातला हुंका दाबून फाटलेले हृदय ती शिवत बसली आहे. हे वर्णन आहे आरशातील स्त्रीला बाहेरील स्त्रीमधील जाणवलेले बदल. आता दुसरं वर्णन काय आहे तर ते आहे आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीची काढलेली समजूत. तर ती कशी काढलेली? त्याचं उत्तर, अंगणात थांबलेल्या प्रेयस चांदण्याला मनाची कवाडे उघडून आत घे. तू पूर्वीसारखी मनमुक्त अल्लड होऊन छान जीवन जगू शकते. चैतन्यमय अस्तित्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी परंपरेच्या ओझ्याखाली दबू नको. डोळ्यातले अश्रू शेजारच्या तळ्यात सोडून दे. अशी रडू नको. पारंपरिक स्त्रीत्वाचे जोखड टाकून दे. मन मोकळी हो आणि तळ्यातील शुभ्र कमळाची फुले हातात घे. ही अशी समजूत आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीची काढलेली आहे. यातील खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा. आणि पहिला अर्थ आहे, बालपणातील तुझा उत्साह आणि तुझ्यातील चैतन्य अवर्णनीय होते. तारुण्यात नवउमेदीने भरलेली, सर्वत्र सहज संचारणारी अशी तू होतीस. तर या अर्थाच्या कवितेतील ओळी आहेत, पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका, अंगणात दिवे लावावेत तशी सर्वत्र बहर लावणारी तू नवयवना. दुसरा एक अर्थ दिलेला आहे, आता मात्र तू स्वतःला संसारात इतकं गुंतवून घेतलं आहेस की पारंपरिकपणे जगण्याच्या अट्टाहासात तू दिवसभरात किती कष्ट सोसत आहेस. या अर्थाची ओळ आहे, इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात, जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून. कृतीमध्ये ई आहे, जोड्या जुळवा. अ गट आणि ब गटाच्या जोड्या जुळवायच्या आहेत. तत्पूर्वी आपण अ गटामध्ये काय दिलेलं आहे आणि ब गटामध्ये काय दिलेलं आहे ते एकदा वाचून घेऊयात. अ गटामध्ये दिलेलं आहे, पहिलं आहे अंतरीचे सुंदर पूर्वरंग. दुसरं, आभाळ झुल्यावर झुलणारी. तिसरं आहे देह तोडलेले फूल. चौथे, पारंपरिकतेचे वरदान. पाचवं, पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा. हे अ गटामध्ये दिलेलं आहे. आता ब गटामध्ये पहिला आहे, मनात असलेले प्रचंड दुःख लपवून ठेवतेस. परंपरेने चालत आलेल्या रीतींना वरदान समजून वागणारी. उच्च ध्येय बाळगण्याचे स्वप्न रंगवणारी. कोमेजलेले किंवा ताजेपणा गेलेले फूल. आणि मनातले सुंदर भाव. आता याचं आपण उत्तर लिहूयात, यांच्या जोड्या जुळूयात. तर पहिलं जे आहे अंतरीचे सुंदर पूर्वरंग, तर याची जोडी जुळते मनातले सुंदर भाव. दुसरं आहे आभाळ झुल्यावर झुलणारी आणि त्याची जोडी जुळते उच्च ध्येय बाळगण्याचे स्वप्न रंगवणारी. तिसरं आहे देह तोडलेले फूल. याची जोडी सोबत जुळते कोमेजलेले किंवा ताजेपणा गेलेले फूल. चौथा आहे पारंपरिकतेचे वरदान. याची जोडी जुळते परंपरेने चालत आलेल्या रीतींना वरदान समजून वागणारी.
पाचवं आहे पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा. आणि त्याचं उत्तर मनात असलेले प्रचंड दुःख लपवून ठेवतेस. आता जोड्या जुळवल्यानंतर आपण खाली पाहणार आहोत. खालील ओळींचा अर्थ लिहा. खाली ओळींचा अर्थ लिहामध्ये आहे, माझेच रूप ल्यालेली तरीही मी नसलेली, किती बदललीस ग तू अंतर्बाह्य. या ओळींचा अर्थ आहे, आरशातली स्त्री आरशाबाहेरील स्त्रीला म्हणते, तू नि मी सारख्याच दिसतोय. तू माझे रूप घेतले आहेस, तरीही तू मी नाही. तू आतून किती बदलली आहेस. तुझ्यातला बदल हा जाणवत नाही. स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंगा, नि आज नखशिकांत तू आहेस फक्त स्थितप्रज्ञ राणी. या ओळींचा अर्थ आहे, आरशातील स्त्रीचे प्रतिबिंब आरशाबाहेरील स्त्रीचा गतकाळ जागृत करताना ती म्हणते, पूर्वी तू स्वप्नांचे पंख लावून आभाळभर झुल्यावर झुलत असायचीस. आभाळात भरारी मारणारी तू ध्येयगंधाच होतीस. आता मात्र तू अंतर्बाह्य नखशिकांत बदललीस. आता तू पूर्वीसारखी अल्लड बालिका नवयौवना राहिली नाहीस. आता तू अबोल स्थिरचित्त अशी स्थितप्रज्ञ राणी झालीस. चौथा आहे काव्य सौंदर्य. आणि ओळी आहेत, अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचंही भान नाही ग तुला. बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळते तुझी वाट पाहून पाहून. पण तू मात्र झाली अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी. या ओळीतून सूचित होणारा अर्थ उलगडून दाखवा. आणि याचं उत्तर आहे, स्त्रीच्या आताच्या अस्तित्वातील वेदना प्रत्येकारी शब्दात कवयित्री हिरा बनसोडे यांनी मांडलेल्या आहेत. आरशातील स्त्री आरशाबाहेरील स्त्रीच्या पूर्व आयुष्यातील बालपणीची खेळाडू वृत्ती, तारुण्यातील नवचैतन्य जागृत करून देते. आरशातील स्त्री म्हणते, तू पूर्णपणे बदलली आहे. आता संसाराच्या चक्रात तू पूर्णपणे अडकली आहेस. त्यामुळे तू अबोल होऊन सर्व सहन करत आहे. तुझ्या अंगणात अतिशय सुंदर अशा मुलायम मुग्ध करणाऱ्या आठवणी ताटकळत बसल्या आहेत. दार उघडून घरात घेऊन त्यांना पुन्हा अनुभवायचे याचे भानसुद्धा तुला राहिले नाही. पूर्वी तू बागेत अल्लडपणे खेळायची, बागडायचीस. त्यावेळी तुझ्यासोबत खेळत असलेली जाई तुझी वाट बघून सुकून गेली आहे. पण तू अंतर्बाह्य बदलल्यामुळे तुझ्यातील स्त्रीच्या स्वाभाविक भावना मनात दडपून अस्तित्व नसलेली कठोर पुतळी तू बनली आहेस. वाट पाहणारे प्रेयस चांदणे, पेंगुळलेली अल्लड जुई या प्रतिमांमधून कवयित्रींना भूतकाळातील स्त्रीच्या मनातील जे भाव आहेत ते भाव त्यांनी या ठिकाणी प्रत्ययरित्या मांडलेले आहेत. त्या विरोधात अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी या प्रतिमेतून आत्ताच्या स्त्रीची भूकवेदना त्यांनी प्रकर्षाने दाखवली आहे. पाचवा आहे रसग्रहण. प्रस्तुत कवितेतील खालील पद्यपंक्तीचे रसग्रहण करा. आणि दिलेल्या पद्यपंक्ती आहेत, तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतः हिंदकळते आणि अशातच ती मला गोंजारीत जवळ घेत
अधिकारवाणीने म्हणाली, रडू नकोस खुळे, उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात. नी घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. याचं उत्तर लिहिताना आपण पहिले लिहू आशय सौंदर्य. कवयित्री हिरा बनसोडे यांनी आरशातील स्त्री या कवितेत बिंब आणि प्रतिबिंब यांचा संवाद घडवून आणला आहे. बिंब म्हणजे खरी स्त्री, तर प्रतिबिंब म्हणजे आरशातील स्त्री. या संवादातून स्त्रीचे निर्मळ गतजीवन व आज संसारात गुरफटून गेलेल्या स्त्रीचे दुःखी जीवन याची तुलना केली आहे. आरशातील स्त्री ही आरशाबाहेर स्त्रीचे सांत्वन करून तिला धीर देण्याचे काम करते. याचे यथार्थ वर्णन वरील ओळींमध्ये व्यथित केलेले आहे. आता बघूयात येथील काव्य सौंदर्य. आरशासमोर उभं राहिल्यानंतर त्या स्त्रीचे आरशातील प्रतिबिंब तिच्या पूर्वायुष्यातले चांगले अनुभव जागवते व सध्याच्या परिस्थितीत ती कशी पारंपरिक ओझ्याखाली दबली आहे याचे तिला भानसुद्धा नसते. हे सर्व ऐकल्यानंतर आरशाबाहेरील स्त्री गलबलते, स्वतःच हिंदकळते. तेव्हा आरशातील स्त्री ही तिची समजूत घालून देते. तिला धीर देताना अधिकाराने म्हणते, मायेने कुरवाळते आणि म्हणते, तू रडू नकोस, उठ, तुझी उमेद, तुझं चैतन्य याला जागं कर. तुझे अश्रू हे तळ्याच्या पाण्यात सोडून दे आणि तिथून नुकतीच उमललेली शुभ्र, ताजी, प्रसन्न कमळ फुले हातात घे. यावरून असं लक्षात येते की आरशातील स्त्री ही आरशाबाहेरील स्त्रीला खंबीरपणे उभं राहायला सांगते. या सामाजिक सांसारिक दडपणाखालून मुक्त होऊन चांगले स्वाभाविक जीवन जगण्याचे व स्त्रीत्व टिकवून ठेवण्यास ती सांगत आहे. खरे म्हणजे स्त्रीला स्वतःची जाणीव होते असं कवयित्रीला म्हणायचं आहे. या पद्यपंक्तीची भाषिक वैशिष्ट्ये. या कवितेत मौलिक विचार सांगण्यासाठी कवयित्रींनी मुक्त छंदाचे माध्यम वापरलेले आहे. त्यामुळे मनातले खरे भाव सहजपणे व्यक्त होण्यास मदत झालेली आहे. विधानात्मक व संवादात्मक शब्दरचनेमुळे कवितेतील परंपरेच्या चुकीच्या ओझ्याखाली दबलेल्या स्त्रीची दोन मने रेखाटली आहेत. उपरोक्त ओळीतील डोळ्यातले अश्रू तळ्यात विसर्जित करणे व उमललेली शुभ्र प्रसन्न फुले धारण करणे या वेगळ्या प्रत्ययकारी प्रतिमांमधून स्त्रीच्या मनातील जे भाव आहेत ते भाव सार्थपणे प्रकट करण्याचे काम कवयित्रींनी केलेले आहे. बिंब प्रतिबिंब अशा योजनेमुळे सगळ्या कवितेला नाट्यमयता प्राप्त झालेली आहे. आता वळूयात अभिव्यक्तीकडे. अभिव्यक्तीमध्ये आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीशी केलेला संवाद हा स्वतःशीच केलेला सार्थ संवाद आहे हे विधान स्पष्ट करा. याचं उत्तर आपल्याला असं लिहिता येईल की आरशाबाहेरील स्त्री जेव्हा आरशासमोर उभी राहते तेव्हा तिने स्वतःचे अस्तित्व मिटवून घेतलेले असते. ती स्वतःच्या संसारात मग्न झालेली असते. ती त्या संसारात तन व मनाने गळून जाते. ती आरशासमोर उभी असल्यामुळे त्यात तिला स्वतःचे प्रतिबिंब दिसते. ते प्रतिबिंब हे तिचे अंतर्मन असते आणि अंतर्मनाशी संवाद साधताना तिला खूप अशा गतस्मृतींशी जाणीव होत असते.
आरशाबाहेरील स्त्रीला तिच्या वेदना व तिचा आनंद दाखवून देते. आरशाबाहेरील स्त्री पूर्वी अल्लड अवखळ अशी बालिका होती. खूप हसतमुख अशी चैतन्यमय नवतरुणी होती. ती मनासारखी वागत होती असे आरशात पाहिल्यानंतर तिला या सर्वांची आठवण होते. तिनं आपलं नैसर्गिक अस्तित्व संसाराच्या ओझ्याखाली दडपून टाकले. या दडपणामुळे तिची स्त्रीत्वाची अस्सल ओळख, खरी जाणीव ही नाहीशी झाली. म्हणून आरशातली स्त्री तिला धीर देऊन तिचा आत्मविश्वास वाढवते. तुझे अश्रू हे तळ्याच्या पाण्यात सोडून दे आणि नवचैतन्याने जिद्दीने लढणाऱ्या आधुनिक स्त्रीचे प्रतीक असलेले शुभ्र प्रसन्न कमळ हातात घे असे आवाहन करून ती सत्य परिस्थितीकडे वाटचाल करायला सांगते. खरे तर आरशातील स्त्री हे तिचेच अंतर्मन आहे. तिने आरशात पाहून स्वतःशीच संवाद साधून स्वतःला धीर देण्याचा प्रयत्न केला. तिने आरशात पाहून मुक्तपणे स्वतःशी संवाद साधला. म्हणून आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीशी केलेला संवाद हा स्वतःशीच केलेला सार्थ संवाद आहे. हे विधान या ठिकाणी सार्थ होते, समर्पक वाटते. या अभिव्यक्तीच्या पूर्णत्वेबरोबरच आरशातील स्त्री या कवितेतील स्वाध्याय आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा. काही अडचण असेल, काही सूचना असतील, काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्स सदैव तुमच्यासाठी खुला आहे. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.